हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे 6 मे आणि आज माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस आहे. तर त्या निमित्ताने आम्ही आमच्या 3BHKच्या नवीन घराचं आज पोजेशन घेतलेलं आहे. म्हटलं आज मुलाचा वाढदिवस पण आहे, तर आजच्याच दिवशी आपण घराचं पोजेशन घेऊया. मग सकाळी सकाळी गेलो, घराचं पोजेशन वगैरे घेतलं आणि व्हिडिओ वगैरे काढले तिथं. मग घरी आली, जेवण वगैरे केलं आणि आता दुपारचे 2 ते 2:30 वाजलेले आहेत. त्यावेळेला मी मस्तपैकी छान अशी आता रांगोळी काढून घेत आहे. कारण मोठ्या मुलाचा वाढदिवस हा 14 एप्रिलला असतो, तर त्या दिवशी पण मी रांगोळी काढतेच. पण मग छोट्या मुलाचा वाढदिवस आहे म्हटलं चला तर आज पण रांगोळी काढूया. आणि तो जेव्हा जन्मला होता, त्याचा जन्म झाला होता त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती, म्हणून मग मी दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला रांगोळी वगैरे काढते, मस्त घर वगैरे सजवते. तर फायनली आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे. किती मस्त आणि मोठी रांगोळी काढलेली आहे बघा. तो मला बोललेला, मम्मी माझ्या वाढदिवसाला तू छान अशी मोठी रांगोळी काढ फुलांची. मग मी मोठी अशी रांगोळी काढली. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मला रांगोळी कंप्लीट करायला 15 ते 20 मिनिट लागले. मी नेहमी रांगोळी बनवत नाही, कधी कधीच बनवते. वर्षातून 3 ते 4 वेळाच मी फक्त रांगोळी काढते, अदरवाईज मला टाईमच भेटत नाही रांगोळी काढायला. आणि बघा आता संध्याकाळी बाहेर वगैरे जाऊन आलो, मस्तपैकी मुलांना कपडे वगैरे खरेदी केले आणि मग नंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन हॉटेलला आलो. हा आहे मुलाच्या वाढदिवसाचा केक. तर मग आता आम्ही इथे केक कटिंग करून घेणार आहोत आणि मस्तपैकी केक वगैरे कट करून घेतो आहे आता. आणि छानपैकी मस्त इथे जेवण वगैरे करणार आहे आम्ही. आमच्या घराजवळ एक फूडलँड म्हणून हॉटेल आहे, तर तिथलं जेवण मुलांना खूप आवडलं, तर दरवेळेस आता आम्ही तिथेच जातो आहे. आता ही 4थी वेळ आहे आमची या हॉटेलला यायची. तर खूप छान हॉटेल आहे हे आणि इथलं जेवण पण छान आहे. मस्तपैकी आता केक वगैरे कट करून झालेला आहे आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्लॉग जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्लॉग हा कंटिन्यू बघा.